नमस्कार, मी यामिनी महामुणकर. झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण बेली फॅट म्हणजेच कमरेभोवतीची अतिरिक्त चरबी आणि मधुमेहासंदर्भात विशेष चर्चा करणार आहोत. प्रेक्षक हो, सध्या कॉस्मेटिकपेक्षा पोटाच्या अतिरिक्त चरबीची चिंता जास्त आहे आणि हे आरोग्यासाठी गंभीर आणि तितकंच धोकादायक तर आहेच, पण यामुळे विशेषतः मधुमेहाचा प्रश्न निर्माण होतोय. कमरेभोवती जास्तीची चरबी, ज्याला विसरेल फॅट असं देखील म्हणतात, ज्याचा इन्सुलिन प्रतिरोधनाशी परस्पर संबंध आहे, जे टाईप 2 मधुमेहाच्या विकासातील एक महत्त्वाचा घटक आहे. विसरेल फॅट महत्त्वाच्या अवयवांना वेढत असून हार्मोन्स आणि केमिकल्स देखील सोडत असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचं नियमन करण्याची शरीराची क्षमता व्यत्यय आणू शकते. कमरेचा आकार आणि मधुमेहाचा धोका यांच्यातील संबंध ओळखणं आणि चांगल्या आरोग्यासाठी सक्रिय पावलं उचलणं आवश्यक आहे. आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे पोटावरील चरबीचं व्यवस्थापन करून एखादी व्यक्ती मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकते. आणि या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर वेदवती पुरंदरे, ज्या MD मेडिसिन PhD आहेत, हेड ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस अँड कन्सल्टंट फिजिशियन, चेलाराम हॉस्पिटल डायबिटीज केअर अँड मल्टी स्पेशालिटी पुणे येथे कार्यरत आहेत. यांच्यासोबत डॉक्टर निखिल सुनील नाशिककर आपल्या सोबत आहे, ज्यांनी डायबिटीज मध्ये डिप्लोमा केला असून DNB जनरल मेडिसिन आणि मुंबईमध्ये कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट आहेत आणि याशिवाय असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, वालावरकर रूरल कॉलेज ऑफ डेरवन, महाराष्ट्र येथे कार्यरत आहेत. आणि या दोघांसोबत तिसरे मान्यवर देखील आहेत, डॉक्टर पंकज S बिरारी, जे कन्सल्टिंग फिजिशियन MD मुंबई, PGCDM बॉस्टन सर्टिफाईड असून मुंबई येथे इकोकार्डिओग्राफर आहेत. आणि या तिन्ही मान्यवरांचं मी आजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत करते. डॉक्टर, आपण थेट आता विषयाला सुरुवात करूयात. बेली फॅट म्हणजेच कमरेभोवतीची अतिरिक्त चरबी आणि मधुमेह दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सुरुवात करूयात डॉक्टर निखिल सुनील नाशिककर यांच्यापासून. डॉक्टर, पोटाची चरबी आणि मधुमेह होण्याचा जो धोका आहे, यांच्यातील नेमका संबंध काय आहे? पोटाची चरबी आणि मधुमेह याच्यामध्ये 100% संबंध आहे. पोटाच्या चरबीमुळे होणारे आजार ज्याच्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. त्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे सगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, उद्भवू शकतात. पहिलं म्हणजे नुसता मधुमेहच नाही, तर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरामध्ये इतर प्रादुर्भाव पण मेटाबॉलिक सिंड्रोम जे म्हणतात ते होऊ शकतात. त्याच्यामुळे मेटाबॉलिक इतर आजार जसे रक्तामधले ब्लॉकेजेस, ज्याला आपण हार्ट अटॅक असं ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा अर्धांगवायू येतो. प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यातल्या त्यात दम लागणे, थकवा येणे आणि महत्त्वाचं म्हणजे OSA नावाचा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया नावाचा एक आजार असतो. ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये झोप पूर्ण न झाल्यामुळे सतत झोप येत राहते, आळस येत राहतो आणि त्याची आणखीन पुढे जाऊन त्याचा परिणाम ही एक सायकल तयार होते. वजन किंवा चरबी जास्त असल्यामुळे मधुमेह होतो, शरीराला थकवा येतो, काम करायची इच्छा होतात. त्यात आणखीन स्थूलपणा असेल तर आणखीन तो त्रास वाढत जातो आणि ही सायकल कंटिन्युअस तशी तयार राहते. या सायकलमध्ये सगळ्या प्रकारचे दुष्परिणाम, मेटाबॉलिक डिसीजेस जसं हार्टमध्ये हार्ट अटॅक, नंतर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे आलेला आपला अर्धांगवायू किंवा लकवा आपण ज्याला म्हणतो ते, प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स आहे, हाडं ठिसूळ होणे, त्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो आणि दम लागणे किंवा श्वासोच्छवासाला त्रास होणे, हे सगळे प्रकार त्या ओबेसिटीमुळे होतात. आजकाल इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व जे आहे त्याचं प्रमाण वाढत चालतंय. कारण आता सध्याचं सगळ्या यंग मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आपण बघण्यात येतो, की ओबेसिटी याचं प्रमाण जास्त आहे. तर अशा प्रकारे मधुमेह शिवाय त्याचे दुष्परिणाम आणि बाकी मेटाबॉलिक आजार सुद्धा ओबेसिटीमुळे किंवा शरीरातल्या पोटाच्या चरबीमुळे, फक्त पोटाच्या चरबीमुळे असते. डॉक्टर पंकज बिरारी यांना मी पुढचा प्रश्न विचारते. डॉक्टर, शरीराच्या इतर भागांतील चरबीपेक्षा कमरेभोवती जास्तीची चरबी धोकादायक का आहे? कमरेभोवतीची चरबी जी आहे, आपण त्या चरबीला आपण विसरल फॅट म्हणून म्हणजे अंतर्गत चरबीला आपण ते समजतो. जेव्हा अंतर्गत चरबी जेव्हा जास्त होऊन जाते, याचाच अर्थ विसरल फॅट जेव्हा जास्त होऊन जातो, त्याचाच अर्थ की बेली फॅट म्हणजे पोटावरची चरबी जेव्हा वाढून जाते, तर हे अंतर्गत चरबी जी असते, ती आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला जमा होत जाते आणि त्या आतल्या रक्तवाहिनीतल्या ज्या आतल्या स्नायू जे असतात त्याला आपण एंडोथिलियम म्हणतो. ते डॅमेज करू लागते. जेव्हा एंडोथिलियम डॅमेज होतो,
तो फक्त एकाच रक्तवाहिनीपर्यंत मर्यादित नसतो. म्हणून मग तो हृदयाचे रक्तवाहिनीमध्ये पण डॅमेज करू शकतो. फुफ्फुसच्या पण रक्तवाहिनीच्या मध्ये डॅमेज करू शकतो किंवा नुकसान करू शकतो. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये पण नुकसान करू शकतं. त्या कारणाने जेव्हा एंडोथेलियल डिस्रप्शन होतं किंवा एंडोथेलियम लॉस होतो, मग आपल्याला मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. डायबिटीज बरोबर पॅरालिसिस होऊ शकतं. हृदयविकाराचे आजार असू शकतात. किडनीचे विकार असू शकतात. म्हणून फक्त आणि फक्त पोटावरची चरबी कमी केल्याने सुद्धा हे सगळे आजारांवर बऱ्यापैकी नियंत्रण निर्माण होऊ शकतं. इतकं प्रभाव पोटावरची चरबीचं इतर आजारांवर आहे. का? कारण ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्नायूंना म्हणजे एंडोथेलियमला डॅमेज केलं असल्यामुळे. डॉक्टर वेदवती पुरंदरे, पोटाची चरबी इन्सुलिनच्या प्रतिकारात कशी योगदान देते, ज्यामुळे टाईप 2 मधुमेह होतो का? स्थूलता किंवा जी कमरेभोवतीची चरबी किंवा सेंट्रल ओबेसिटी हे आपल्या भारतात कसं आपण डिफाईन करायचं? तर पुरुषांमध्ये वेस्ट सर्कम्फरन्स अबाव 90 सेंटीमीटर आणि स्त्रियांमध्ये वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे कमरेचा घेर हा 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त. स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त हा कमरेचा घेर असेल, तर त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी किंवा कमरेची स्थूलता असं म्हणू शकतो. स्थूलता किंवा ही सेंट्रल ओबेसिटी व्हिसरल फॅट हे फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम नाही. लोकांना असं वाटतं की अरे माझी ढेरी दिसतीये. इट इज नॉट जस्ट अ कॉस्मेटिक प्रॉब्लेम. पण ही जी व्हिसरल फॅट आहे, इट इज वन एंडोक्राईन ऑर्गन ज्याच्यातून काही हॉर्मोन्स, काही केमिकल्स तयार होत असतात. जसे की TNF अल्फा नावाचं एक केमिकल, इंटरल्युकिन 6 नावाचं एक केमिकल किंवा फ्री फॅटी ऍसिड्स. आणि हे जे केमिकल्स असतात हे शरीरातील दाह म्हणजे इन्फ्लमेशन वाढवतात आणि या सगळ्या केमिकल्समुळे इन्सुलिन नावाचा जो हॉर्मोन असतो जो आपल्या रक्तातील साखर कंट्रोल करतो, या इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो. सो ज्या व्यक्तींमध्ये सेंट्रल ओबेसिटी किंवा बेली फॅट किंवा व्हिसरल फॅट जास्त असतं, त्यांच्या शरीरातले हे जे इन्फ्लमेटरी हॉर्मोन्स असतात त्यामुळे इन्सुलिनचं काम कमी होतं आणि इन्सुलिनचं काम कमी झालं की टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. डॉक्टर निखिल, सामान्यांना मधुमेहाचं प्रमाण वाढलंय म्हणजेच अतिरिक्त चरबी वाढलेली आहे पोटाभोवती, हे कसं काय कळेल? शक्यतो सगळ्यांचं पोट हे पुढे आलं म्हणजे सगळ्यांचं पोट मधुमेह त्यांना मधुमेह होणारच का? तर नाही. त्यातल्या सिलेक्टेड लोकांमध्ये मधुमेह होण्याचे, दुष्परिणाम होण्याचे चान्सेस जास्त असतात. सगळ्यांना होऊ शकतो नाही असं नाही, पण त्याचे जास्त. त्याचे साधे सिंपल मापदंड आहेत. पहिलं, आपण आपल्याभोवती कमरेने एक टेप मेजरमेंट कडून वेस्ट सर्कम्फरन्स जसं मॅडमनी मगाशी सांगितलं, तर आपण एक वेस्ट सर्कम्फरन्स करायचं. दुसरा एक असतो वेस्ट टू हिप रेशो. सेम ज्या प्रकारे आपण कमरेभोवती माप घेतो तसंच जर आपण हिपच्या भोवती माप घेतलं, कुल्ल्याभोवती माप घेऊन जर घेतलं, त्याचा रेशो जर काढला, तो रेशो पण आपल्याला सांगतो की तो जर 0.9च्या खाली असावा माणसांमध्ये आणि बायकांमध्ये 0.88च्या खाली असावा. त्यांच्यामध्ये दुष्परिणाम होत नाही किंवा त्यांच्यामध्ये रिस्क कमी असते. दुसरं सीटी स्कॅन किंवा एमआरआयने पण आपल्याला ॲब्डोमिनल फॅट माहिती करून घेता येतं. त्याची क्वांटिटी काढता येते आणि त्या क्वांटिटीमुळे आपली रिस्क वाढू शकते. 3D बॉडी स्कॅन नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला इन्फ्रारेडनी आपल्या शरीराची पूर्णपणे बॉडी फॅट काउंट करता येतात आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या हिशोबाने ठरवता येतं की आपल्याला मधुमेह होण्याचे चान्सेस आहेत. पण याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, जर आपल्याकडे आपल्या फॅमिलीमध्ये कुणाला पण जर आजार आहे, डायबिटीसचा, मधुमेहाचा, आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी कोणाला जे आपल्या नात्यातले आहे, बायको किंवा त्याच्या ह्याच्यातले नाही, तर आपल्या स्वतःच्या आई, वडील, भाऊ, बहीण त्यांना जर डायबिटीज आहे, तर ह्याच्यामध्ये थोडा जरी मधुमेहामध्ये वेस्ट हिप रेशो किंवा वेस्ट जास्त असेल, तर ते इंडिपेंडेंटली रिस्क फॅक्टर म्हणून पकडण्यात येतं. इनफॅक्ट असं बघण्यात आलंय की फक्त वेस्ट सर्कम्फरन्स, वेस्ट हिप रेशो, बाकी ओबेसिटी, फॅट जरी नसलं तरी बायकांमध्ये, फिमेल्समध्ये वेस्ट सर्कम्फरन्स हा एक इंडिपेंडेंटली पकडण्यात येणारा रिस्क फॅक्टर आहे. ज्यांच्या फिमेलमध्ये 80 टू 88 पेक्षा सेंटीमीटरपेक्षा पोटाचा घेर आहे किंवा कमरेचा घेर आहे, त्यांच्यामध्ये डायबिटीज होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात. इंडियन डायबिटिक रिस्क कॅल्क्युलेटर किंवा अमेरिकेचं एक एडीएचं पण कॅल्क्युलेटर आहे, डायबिटिक रिस्क टेस्ट. याच्यामध्ये 4-5 पॉइंट्स आहेत. त्या पॉइंटच्या हिशोबाने जर आपण केलं, तर त्या 4 पॉइंटमध्ये आपल्याला क्लिअर करतं की आपण डायबिटिकच्या रिस्कवर आहोत का? त्या रडारवर आहोत का? तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा जरी संशय आला की 30च्या वर डायबिटिक रिस्क स्कोअर असेल, तर तुम्हाला समजून घ्यायचं की तुम्हाला आज ना उद्या मधुमेह हा होणार आहे. त्यामुळे कंपल्सरी साधं सिंपल 4 पॉइंट आहेत. त्या 4 पॉइंटच्या बेसिसवर आपल्याला कळतं की आपली एक्सरसाइज आहे का? ॲब्डोमिनल फॅट आहे का?
फॅमिलीमध्ये कोणाला डायबिटीज आहे का आणि आपली एज किती आहे. या 4 मापदंडांच्या बेसिसवर आपल्याला ते पॉइंट करतात. 30च्या वर जर असेल तर माइल्ड टू मॉडरेट रिस्क असते आणि 60च्या वर असेल तर 100% डायबिटीज होण्याचं रिस्क असते. त्यामुळे कंपल्सरी साधे आणि सिंपल मापदंड वापरून आपण आपले पोट डायबिटीज होण्यासारखं आहे का, हे होण्याजोगं आहे का, हे बघू शकतो. डॉक्टर पंकज, पोटाची चरबी कमी केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता कशी सुधारते आणि मधुमेहाचा धोका कसा कमी होतो? एखाद्या कुलपाला उघडण्यासाठी जशी चावीची गरज असते, त्याच पद्धतीने शुगर किंवा ग्लुकोज शरीराच्या अवयवांमध्ये, मसल्समध्ये किंवा स्नायूंमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन नावाच्या चावीची गरज असते. हे जे कुलूप जे असतं ते इन्सुलिन नावाच्या चावीनेच उघडणार आहे. आता पोटाची चरबी वाढली किंवा विसरल फॅट वाढला, तर या ज्या कुलपावर जे आहे ते एका पद्धतीचं आवरण निर्माण होऊन जातं. जे इन्सुलिनचे रिसेप्टर्स आपण ज्यांना म्हणतो. कुलूप म्हणजे इन्सुलिनचे रिसेप्टर्स जे असतात ते. तर त्यांच्यावर एक आवरण निर्माण झाल्या गेल्यामुळे इन्सुलिन नावाची जी चावी जी आहे ती त्यांच्यावर बसत नाही किंवा लागत नाही. जेव्हा आपलं पोटाची चरबी म्हणजेच विसरल फॅट किंवा अंतर्गत चरबी जेव्हा कमी होऊन जाते, तेव्हा ह्या जे लॉक्स जे असतात, हे जे कुलपं जे असतात, त्यांच्यावरची चरबी परत कमी त्यांच्यावरची पण चरबी ती कमी होणारच आहे. मग ती चरबी कमी झाल्यामुळे इन्सुलिन जे आहे, म्हणजे जी चावी जी आहे ती त्या लॉकवर व्यवस्थित लागते, ते लॉक उघडतं आणि ग्लुकोजचा प्रवाह जो आहे, तो स्नायूंमध्ये होतो, तो मसल्समध्ये होतो, सेल्समध्ये. अंतर्गत चरबी जेव्हा कमी होते, तेव्हा इन्सुलिनचा प्रवाह स्नायूंमध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होतो. त्याच पद्धतीने रिक्वायरमेंट शरीराची इन्सुलिनची कमी होते. इन्सुलिन कमी राहायला लागल्यामुळे जे स्वादपिंड जे आहे ते इन्सुलिनचं प्रमाण कमी सिक्रेट करतं. हायपर इन्सुलिनिमिया म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जेव्हा स्वादपिंड खूप जास्त सिक्रेट करतं किंवा बनवतं, तेव्हा परत ही चरबीला जास्त वाढवतो. त्याच कारणामुळे जेव्हा चरबीचं प्रमाण कमी होणार, तेव्हा इन्सुलिनचं प्रमाण कमी होणार आणि ही जी विशियस सायकल जी आहे, की बाबा चरबी जास्त झाली, परत इन्सुलिनचं प्रमाण वाढलं, परत चरबी जास्त होणार. ही ब्रेक होते. एकदा ही ब्रेक झाली, की रुग्णांचं मधुमेह होण्याची शक्यता पण कमी होते. ज्यांना ऑलरेडी मधुमेह आहे टाइप 2 चा, त्यांची शुगर पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहते. त्यांच्या गोळ्या कमी होऊ शकतात आणि कदाचित बंद पण होऊ शकतात. डॉक्टर वेदवती, जीवनशैलीतील कोणते बदल पोटाची चरबी कमी करण्यास आणि मधुमेह होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतात? तो मधुमेह नियंत्रित करणं आणि पोटावरची चरबी कमी करणं, या दोन्ही गोष्टी अशक्य अजिबात नाहीत, पण त्या सोप्याही नाहीत. म्हणजे त्याच्यासाठी आपली कन्सिस्टन्सी किंवा नियमितपणा लागतो. आहारामध्ये जे आपल्याला बदल करायचे आहेत, त्याच्यात बॅलन्स्ड लो कॅलरी डाएट पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण खूप पेशंटला उपाशी ठेवायचं नाहीये. त्यांना प्लेजर ऑफ ईटिंग पण पाहिजे, व्हरायटी ऑफ फूड पण पाहिजे. कारण पेशंट रोज एकच आहार कायम खाऊ शकत नाही. आणि आहारामध्ये असं आहे, की साधारण ढोबळ मनाने सांगायचं, की ज्या गोष्टींमध्ये कॅलरीज कमी आहेत किंवा ज्या गोष्टींनी साखर कमी वाढते, ते आपण एवढं खायचंय आणि ज्या गोष्टींमध्ये कॅलरी जास्त आहे किंवा शुगर वाढवण्याचं पोटेन्शियल जास्त आहे, त्या एवढ्या खायच्या आहेत. जी व्यक्ती व्हेजिटेरियन आहे, त्यांनी जेवणाचा पहिला घास हा पोळी भाजी किंवा भाकरीचा नसावा, तर काकडी, टोमॅटो, गाजर थोडंसं, त्याच्यानंतर उसळ पाहिजे, भाजी कमी तेलातली शिजवलेली असली तर चांगलं, नंतर पातळ ताक, सूप, नंतर फुलका किंवा भाकरी. सो पेशंट्सना मधुमेह असल्यावर किंवा सेंट्रल ओबेसिटी असल्यावर काय खाऊ नका, यापेक्षा तुम्ही काय खायला पाहिजे, जेणेकरून तुमचं पोट भरेल, तुमची सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटावरची चरबी कमी होईल आणि तुमची साखर नियंत्रणात राहील. याविषयी जर गाईडन्स दिला, तर त्यांना तो रस्ता पार करणं सोपं असतं. दुसरी गोष्ट व्यायाम. नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. व्यायामामध्ये 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण व्यायामाने इन्सुलिनचा प्रभाव वाढतो. व्यायामाने काही विशिष्ट व्यायामाने पोटाची चरबी पण कमी होते. जसं की क्रंचेस किंवा कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम या गोष्टींनी सेंट्रल ओबेसिटी कमी होते. त्यामुळे आपण पेशंट्सना सांगायचंय, की आपण जे खातोय ते अर्धं करायचंय आणि व्यायाम आपल्याला दुप्पट करायचा आहे. सिटिंग इज न्यू स्मोकिंग असं म्हटलं जातं. तुम्ही एके ठिकाणी 30 मिनिटापेक्षा जास्त बसलात, तर तुम्हाला धूम्रपाना इतका कार्डिओव्हॅस्क्युलरचा रिस्कचा धोका आहे. त्यामुळे एवढं लक्षात घ्यायचंय, की आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा आपल्या चलन-वलन हे वाढवलं पाहिजे. तिसरं म्हणजे जे रुग्ण अल्कोहोल घेत असतील, त्यांनी त्याचं प्रमाण कमी करावं. कारण त्यांनी सेंट्रल ओबेसिटी म्हणजे स्थूलता आणि मधुमेह दोन्ही वाढू शकतो. स्ट्रेस रिडक्शन, ताण-तणाव मुक्ती याचा पण डायबिटीज आणि सेंट्रल ओबेसिटीवर
चांगलाच फायदा राहतो. आणि जसं आपण म्हणलो, की ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना टाइप 2 डायबिटीज आहे, त्यांना काही औषधी आहेत ज्यांनी सेंट्रल ओबेसिटी किंवा ओव्हरऑल शरीरातली चरबी कमी होऊ शकते. चौथी महत्वाची गोष्ट आहे बेरियाट्रिक सर्जरी. असं एक ऑपरेशन होतं जिथे आपण आपलं जे जठर आहे ते बेरियाट्रिक सर्जन कट करतात. जेणेकरून काही हॉर्मोन्स जे असतात ज्याने आपलं वजन वाढतं, त्या हॉर्मोनचा इम्बॅलन्स कमी होतो आणि शरीरातली चरबी कमी होते. सो बेरियाट्रिक सर्जरी हा पण एक ऑप्शन आहे. त्यामुळे ह्या अनेक गोष्टींनी आपल्याला स्थूलता आणि मधुमेहावर नियंत्रण करता येतं. डॉक्टर निखिल, आहार आणि व्यायामाद्वारे पोटाची चरबी विशेष लक्ष देऊन आणि कमी करून प्री डायबिटीज पूर्ववत करणं शक्य आहे का? प्री डायबिटीज म्हणजे काय? तर ज्यांची शुगर 100 ते 126 च्या दरम्यान असते, त्याला आपण प्री डायबिटीज असं म्हणतो. ही डायबिटीज होण्याची पहिलीची स्टेज आहे. तर जर आपण एक्सरसाइज आणि सांगितल्याप्रमाणे नित्य नियमाप्रमाणे जर आपण कसरत केली, अ, योग्य आहार ठेवला आणि असेल त्या गोळ्या किंवा गोळ्या औषधं जर घेतली, तर त्या जर आपण रेग्युलर केल्या, तर ही जी स्टेज आहे प्री डायबिटीजची आपण ते पुढे जाऊ शकत नाही. साहजिक आहे, की आपण इन्सुलिन रेझिस्टन्स हा आजार इन्सुलिन रेझिस्टन्स कमी केला, तर पोटातली चरबी कमी केली, लिव्हरमधलं फॅट कमी केलं, तर त्याच्यामुळे होणारे जे काही हॉर्मोन्स तयार होतात, जे हॉर्मोन आपल्या शरीराला घातक असतात, जसं मॅडमने सांगितलं TNF अल्फा, हे सगळे जे काही हॉर्मोन्स आहेत यांची लेव्हल जर कमी झालं, तर शरीरातला दाह म्हणजे इन्फ्लेमेशन कमी होतो आणि ही स्टेज आपण पुढे जात नाही. आहे त्या स्टेजला आपण रोखून धरू शकतो, जेणेकरून आपल्याला मधुमेहासाठी लागणाऱ्या गोळ्या औषधं घ्यावं लागणार नाही. त्यातल्या त्यात त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम जे आहेत, जे काय होतात ते पण आपण करू शकत नाही. स्वतःसाठी दिवसातने 25 मिनिटं तरी काढावे. त्यात 10 ते 15 मिनिटं चालावं, 10 ते 15 मिनिटं योगा किंवा सूर्यनमस्कार करावा. एवढं केल्याने सुद्धा आपल्याला भरपूर फायदा होतो. डॉक्टर पंकज, एखाद्या व्यक्तीच्या कमरेचं मापन संभाव्य चयापचय आणि मधुमेहाच्या जोखमींचं सूचक म्हणून कसं कार्य करतं? कमरेचं मापन आपण हे एक जर बघितलं गेलं तर एक साधारण आणि स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं एक मापन आहे. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती पडू शकेल, की व्हिसरल फॅट म्हणजे आंतरिक फॅट किती आहे. तो साधारणतः नॉर्मल व्यक्तींमध्ये म्हणजे जर पुरुषांमध्ये पकडला गेला तर तो साधारणतः 40 इंचच्या आसपास असतो. स्त्रियांमध्ये तो 35 इंच पर्यंत असायला पाहिजे असतो. हा जर कमरेचं माप जे आहे, जर हे जर वाढायला लागलं, याचाच अर्थ काय की आपल्याला पोटावरची चरबी किंवा आपली बेली फॅट वाढायला लागते. हे वाढत असताना इतर आजार होण्याची शक्यता असते. हे कमी जर आपण केलं, तर आपल्याला इतर जे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत, जे एंडोथेलियम डॅमेजमुळे किंवा रक्तवाहिनीच्या अंतर्गत असणारे जे तत्व ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो, ते डॅमेज झाल्यामुळे जे काही आजार होतात, ते आपण टाळू शकतो. आता ते कुठले-कुठले आजार आपण टाळता येतात आपल्याला? मधुमेह तर झालाच, त्याचबरोबर हृदयविकार, मेंदूविकार, किडनीचे आजार, लिव्हरवर पण आता सध्या तर नवीन आजार आहे. नवीन म्हणण्यापेक्षा की हो, लिव्हरवरची जी चरबीचं जे प्रमाण आहे ते सध्या खूप वाढू लागलेलं आहे. आणि त्यामुळे नवीन-नवीन दुसरे इतर प्रॉब्लेम आणि कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागलेत. जर आपण पोटाचा घेर जर आपला नियंत्रणमध्ये ठेवला, तर मग हे सगळ्या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. स्त्रियांमध्ये सगळ्यात कॉमन सध्या पी आहे. हे भरपूरसे आपण जर स्त्रियांमध्ये पाळीची अनियमितता त्यासाठी केलेली सोनोग्राफी जर आपण बघितली, तर त्याच्यामध्ये पी-सी-ओ-डी हे दिसून येतं. याचं प्रामुख्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपले सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि पोटावरचा जो घेर आहे म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स जे आहे, तो मानला जातो. डॉक्टर वेदवती, पोटाची चरबी आणि त्याचा मधुमेहाशी संबंध याबद्दल काही सामान्य समज लोकांमध्ये काय आहेत, ज्याची लोकांना माहिती असायला हवी आहे आणि जेणेकरून ते काळजी देखील घेतील? बऱ्याचदा लोक म्हणतात, की काहीही केलं तरी ही पोटाची चरबी कमी होणारच नाहीये, तर मी कशाला प्रयत्न करू? तर त्याच्यावर उत्तर असंच आहे, की नाही, प्रयत्न करत राहायचे आणि जरी अशक्य वाटतंय, तरी पोटाची चरबी कमी करणं हे शक्य आहे आणि त्याला कठोर प्रयत्न लागतील. दुसरी गोष्ट, दुसरा गैरसमज म्हणजे ते पोटाची चरबी म्हणजे सुदृढपणाचं लक्षण वाटतं अनेक लोकांना. तर तसं नाहीये. जसं आपण म्हणतो, की हृदयाची आणि मेटाबॉलिक डिसीजची रिस्क वाढते. त्यामुळे पोटाची चरबी कमी करणं आवश्यक आहे. तिसरा पोटाच्या चरबीचा एक गैरसमज म्हणजे, की जी व्यक्ती व्यायाम करून पोटाची चरबी कमी करते, तर अनेक लोक म्हणतात, "अरे, तुझं पोट खपाटीला गेलंय." तर तसंही योग्य नाहीये. दॅट
म्हणजे ती व्यक्ती जास्त हेल्दी झाली आहे हे आपण म्हणू शकतो. अनेक स्त्रियांमध्ये असं असतं की माझी गर्भाची पिशवी काढली आहे, हिस्टेक्टॉमी केली आहे किंवा मी आता माझी पाळी बंद झाली आहे, मी मेनोपॉझल आहे म्हणून माझी पोटाची चरबी, पोटाचा घेर वाढलाय. तर असं पण स्त्रियांनो योग्य नाहीये. योग्य आहार आणि व्यायामाने ती चरबी कमी करायला हवी. नंतर अनेक ज्या मधुमेही रुग्णांना इन्सुलिन इंजेक्शन डॉक्टर लिहितात, त्या रुग्णांना असं वाटतं, "अरे, मी इंजेक्शन घेतल्याने माझ्या पोटाची चरबी वाढेल." तर तसं नसून आपण इंजेक्शन योग्य प्रकारे इन्सुलिनचं घेतलं तर पोटाची चरबी वाढत नाही. अनेक रुग्णांना असं वाटतं, की माझं 90 किलोचं वजन 80 किलो झालंय. मग मला पोटाची चरबी कमी नाही झाली तरी काय फरक पडतो? माझं 10 किलो वजन कमी झालंय. पण ह्या रुग्णांना असं सांगायला हवं, की ओव्हरऑल वजन कमी होत असेल आणि शुगर वाढली असेल, रक्तातली साखर, तर ते वजन कमी होणं योग्य नाही. ते 10 किलो वजन म्हणजे स्नायू कमी होतायत. सो वजन कमी होत असताना जर रक्तातील साखर वाढलेली असेल, तर ते वजन कमी होणं योग्य नाही. आपल्याला साखर नियंत्रणात ठेवायची आहे आणि मग जे वजन कमी होतं, ती चरबी किंवा फॅट लॉस असतो आणि जरी ओव्हरऑल आपली चरबी कमी झाली, तरी पोटाची चरबी जास्त असल्यास ती नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्की प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्याच्या विरुद्ध अजून पण काही गैरसमज असतात, की रुग्णांना असं वाटतं, की मी व्यायाम केला आणि माझं वजनच कमी होत नाही, तर मी प्रयत्न करत नाही. तर व्यायाम करत राहायचा, आहार फॉलो करत राहायचा. तर आज आपल्याला डॉक्टरांनी बेली फॅट म्हणजेच कमरेभोवतीची अतिरिक्त चरबी आणि मधुमेह संदर्भात विशेष अशी माहिती आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. त्याबद्दल मी सगळ्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानते. आणि आजच्या झी 24 तासच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.